दिल्लीमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद उमटलेत। मराठवाडा साहित्य परिषदेने ठराव मांडल्यानंतर बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याचं बघायला मिळालं। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबतही साहित्य संमेलनामध्ये ठराव मांडण्यात आला। त्यामुळे आता महामंडळ हे ठराव स्वीकारून समारोपावेळी मांडणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, महत्त्वाची अपडेट, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुद्धा उमटल्याचं बघायला मिळत आहे। बैठकीमध्ये या संदर्भात खडाजंगी सुद्धा झाली, काय नेमकं घडलं? सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। त्याच्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला होता। संतोष देशमुख मृत्यू प्रकरणाच्या संदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती होत असलेल्या आरोपाच्या प्रश्नावरती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये चर्चा झाल्याचं समजत आहे। मराठी साहित्य परिषदेने या संदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत मोठी खडाजंगी होताना पाहायला मिळाली आणि या संदर्भात ठराव मांडण्यात यावा अशी मागणी काही लोकांनी केलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती साहित्य संमेलनाच्या बैठकीत जी बैठक पार पडली, या बैठकीवरून मोठी वादळी चर्चा झाल्याचं समजतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये जी चर्चा सुरू होती त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ही जी घडलेली गोष्ट आहे हा एक व्यक्ती जो आहे वाल्मिक कराड हा मंत्र्यांचा हस्तक आहे आणि हे मराठवाड्याला लागलेलं ग्रहण आहे। या घटना हिमनगरचे टोक असल्यानं मणिपूर सारख्या ठिकाणी हेच घडत आहे। या ठिकाणी सरकारने केवळ बोलघेवडेपणा आणि पक्षपातीपणा केलेला आहे। हे चित्र बदलण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना स्वपक्षीय राजकारणाचा विचार न करता ही गुंडगिरी संपवण्याची हमी देण्याची मागणी हे संमेलन करत आहे। अशा स्वरूपाचा हा ठराव जो आहे या ठिकाणी तयार करण्यात आला आहे। आता यावरून मतमतांतर आहे, कारण इथं पक्षाचा विषय आलेला आहे आणि सरकार स्वतःचं राजकारण वाढवण्यासाठी अशा पद्धतीने गुंडगिरीला खतपाणी घालत आहे, अशा आशयाचा हा ठराव आहे। त्यामुळं हा ठराव साहित्य महामंडळ कशा पद्धतीने स्वीकारता येईल की नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। कारण साहित्य मंडळामध्ये काही लोकांचा कल असा आहे की हे सगळं साहित्य आहे, इथे साहित्यावर बोलावं, सामाजिक राजकीय विषयावर बोलायला नको, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते। त्यावर मराठवाडा साहित्य परिषदेचं म्हणणं आहे संमेलनात राजकीय सामाजिक विषयावर परिसंवाद घेतले जायला पाहिजेत, ठराव मांडले पाहिजेत आणि साहित्य समाजाचं प्रतिनिधित्व करत असतं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जनतेचे प्रश्न मांडायचे की नाही अशी भूमिका या ठिकाणी सांगितलं कळतंय। त्यामुळे मराठा साहित्य परिषदेने या सगळ्या संदर्भामध्ये हा ठराव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा ठराव कशा पद्धतीने मांडला जातोय ही झालेली चर्चा इथेच थांबते। यामध्ये या मुद्द्यावरती आता काय घडतंय हे पाहणं महत्वाचं आहे। एकंदरीत पाहिलं तर मराठवाड्यामधील घडलेल्या घटनांचे पडसाद आता साहित्य संमेलनामध्ये होताना पाहायला मिळत आहेत। ही अत्यंत महत्वाची बाब आहे, कारण साहित्य हे सामाजिक घटनांचं प्रतिनिधित्व करत असतं आणि त्याचे पडसाद जे आहेत ते आपल्याला साहित्यातून पाहायला मिळत असतात। साहित्य हा समाजाचा आरसा असतो, त्यामुळं समाजामध्ये जे काही घटना घडतायत त्याचं प्रतिबिंब या ठिकाणी पाहायला मिळतंय। किमान या गोष्टीची चर्चा तरी या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळं साहित्य मंडळ या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र राजकीय मुद्दा या ठिकाणी आलेला आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मराठी साहित्य संमेलनामध्ये आतापर्यंत अनेक राजकीय कार्यक्रम जे आहेत ते मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि अनेक राजकीय नेत्यांनी मंचावरती उपस्थिती मांडलेली आहे। शरद पवार यांच्या भाषणातील भलेही शरद पवार यांनी या संमेलनाच्या समारोपावेळी नेमका हा ठराव मांडला जातो का हे पाहणं महत्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहू शकतो संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद आता मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा उमटल्याचं बघायला मिळत आहे आणि हा महामंडळ ठराव स्वीकारून समारोपावेळी मांडला जातो का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल।